तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊ चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे साऊंडट्रॅक स्वप्नील. आणि आज एक ब्रँड न्यू व्हिडिओ घेऊन येतोय. तर मित्रांनो, खूप लोक असे कमेंट करत होते की जे DJ कॅबिनेट असतं किंवा जे DJ साऊंड असतात आणि त्या कॅबिनेटवरती किंवा त्या सगळ्या साऊंडवरती कलरचं काम कसं केलं जातं किंवा कोणत्या पद्धतीने असतात आणि ते मॅन्युफॅक्चरिंग कुठं असतं, तर आपल्याला ते सुटेबल असं किंवा आम्हाला ते कलर आपल्याला भेटू शकतात का. तर पुण्यामध्ये असं कुठलं लोकेशन आहे जिथं आपल्याला जो एक अट्रॅक्टिव्ह असा कलर पुण्यामध्ये कुठं मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, तर त्याबद्दल एक व्हिडिओ घेऊन ये आणि त्याचे एक त्या कंपनीने आपल्याला थोडा रिव्ह्यू दे. पुण्यातील एक असं मोठं असं एक मॅन्युफॅक्चरिंग वर्कर्स आहेत किंवा तिथं जिथे ते जे कलरचं काम केलं जातं ते, आणि तेच तुम्हाला आज ते प्रॉपर जे वर्क आहे ते कलर कसं बनवलं जातं, कोणकोणत्या पद्धतीचे कलर अवेलेबल आहेत आणि जे आजकाल जे चांगले अट्रॅक्टिव्ह कॅबिनेट बनण्यासाठी हे जे कलर जे फायदेशीर ठरतात आणि कमी प्राईजमध्ये जे कलर्स उपलब्ध आहेत याचा जो प्रॉपर हा रिव्ह्यू मी आज तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठीच मी इथे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडे आलेलो आहे. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही कंपनी आहे आणि तुम्हाला याच्या आतला जो वर्क आहे आणि आता याचे प्रॉपर जे डिटेलिंग आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, जर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि फेसबुक आणि इंस्टाला आपलं पेज आहे त्यावरती नक्की फॉलो करा. आणि चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण आता या फॅक्टरीच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इथे तुम्ही माझ्या पाठीमागं खूप साऱ्या अशा गोष्टी बघू शकता. जवळजवळ इकडे या साईडला इकडे मशिनरी तुम्हाला दिसून येतात. त्याचबरोबर इथे काही वर्कर्स पण आहेत इथे. त्याचबरोबर इथे जे या साईडला जर बघितलं तर इथे रॉ मटेरियल पण जसं असतात. इथे मोठमोठे ड्रम्स आहेत त्यामध्ये काय काय केमिकल जे काय मटेरियल यूज करण्यासाठी, कलर यूज करण्यासाठी जे प्रॉक्सीज असं म्हणतो त्याला, त्याचबरोबर हार्डनर जो असतो तसं, त्याचबरोबर जो पावडर यूज केला जातो त्या पद्धतीचं जे रॉ मटेरियल आहे तर ते पाठीमागे इथं ठेवलेलं आहे. आणि इथं जे मशिनरी तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर जे मिक्सिंगचं जे काम आहे यामध्ये ॲडिंग जे असतं परफेक्ट पेंटसाठी किती पावडर किंवा जे हार्डनर असतो तो यूज करून असा पद्धतीने हा इथे जे कलर जे आहेत ते इथं बनवलं जातं. तर आपण बघूया आधी आपल्याला रॉ मटेरियल इथे कोणकोणत्या पद्धतीचे आहेत किंवा रॉ मटेरियलचे कसे इथे क्वांटिटी आहेत ते आपण बघूया. तर या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर वगैरे असतात. तर या मटेरियलपासून तो सगळं कलर मॅन्युफॅक्चरिंगचं काम चालतं. त्याच्यामध्ये ऑरेंज असेल किंवा ब्लॅक असेल किंवा ज्या पद्धतीची शेड पाहिजे असेल तर त्या पद्धतीचे शेड तयार करून दिल्या जातात. ग्रीन असेल, ब्ल्यू असेल, तर रेड असेल आणि ऑरेंज, ब्लॅक जी काही रिक्वायरमेंट असेल, समोर कस्टमरला जी काही रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीच्या शेड तयार करून तर त्यांना तो कलर अवेलेबल करून दिला जातो. हे सगळं रॉ मटेरियल आहे. ते आपण टँक बघू शकता. हे पण केमिकलचे टँक आहेत. याच्यापासून ते हे पावडर आणि हे सगळे केमिकल या सर्वांचे फॉर्म्युला यूज करून तो पूर्णपणे हा कलर बनवला जातो. तर चला तर मित्रांनो बघूया हा कलर बनवण्यासाठी लागणार जर कम्प्लीट प्रोसिजर आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर सुरुवातीला तुम्हाला इथे दोन भले मोठे असे कलर मिक्सिंग करण्यासाठी मिक्सर दिसतात, ज्यामध्ये दोन्ही मिक्सरमध्ये वेगवेगळी प्रोसिजर केली जाते. सुरुवातीला इथे तुम्ही बघू शकता जसं की पिंक कलरचं जसं प्रोसेसिंग चालू आहे हे फर्स्ट प्रोसिजर असते एका कलरची, आणि त्यानंतर दुसरी प्रोसिजरसाठी त्याला दुसऱ्या मिक्सरमध्ये घ्यावं लागतं. त्यावेळी तो दुसऱ्या मिक्सरमध्येही केमिकल ॲड करून तो प्रोसिजर कंप्लीट केला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता जो पहिल्या मिक्सरमध्ये तो कलर बनवण्यासाठी जो लागण्यात येणारा जो प्रॉक्सी टाईप असणारा पावडर, त्यामध्ये लागणारं जो रिझन, त्याचबरोबर जो कलरचा असणारा शेड आणि थोडक्यात जो असणारा थिनर आणि त्याचबरोबर फॉर्म्युलाचा वापर करून अनेक कॅल्क्युलेशनचा यूज करून यामध्ये ॲड करावा लागतो. आणि बाकीचे दोन एलिमेंट्स आहेत तेही यामध्ये ॲड करावं लागतं. ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार नाही. तर असे जे कंप्लीट जे केमिकल यामध्ये ॲड करून हा कलर बनवण्यासाठी मिक्सिंग करण्यासाठी यामध्ये जवळजवळ 2 ते 3 तास मिक्सिंग करण्यासाठी यामध्ये ठेवावं लागतं. तेव्हा तो कलर एकदम पहिली प्रोसिजर असणारी त्या कलरची पहिली जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होते. जेव्हा कलरची पहिली प्रक्रिया 2 ते 3 तास कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजेच पहिली प्रोसेस जेव्हा कंप्लीट होते तेव्हा त्या कलरला त्या मिक्सरच्या भांड्याखाली असणाऱ्या नोझलनुसार त्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता इथे जसं पिंक कलरचं जसं प्रोसेसिंगचं काम चालू होतं तर त्याला दुसऱ्या भांड्यामध्ये त्या नोझलच्या सहाऱ्यानं बाहेर काढलं जातं आणि त्यानंतर त्याला नेक्स्ट प्रोसिजरसाठी दुसऱ्या मिशनीकडे 30 ते 40 मिनटं प्रोसेस करण्यासाठी जवळजवळ ठेवावं लागतं.
कलरची क्वांटिटी 30 ते 40 लिटर बनण्यासाठी यामध्ये आवश्यकतेनुसार जे काही रिझन टाईप असणारं जे लिक्विड असतं किंवा जे केमिकल असतं आणि यासारख्या असणाऱ्या गोष्टी यामध्ये ॲड करावं लागतात आणि दुसरे प्रोसिजर कंप्लीट करताना या गोष्टी त्याच वेळी मिक्स केल्या जातात. कलरची क्वांटिटी आवश्यकतेनुसार बनण्यासाठी त्यामध्ये ठराविक एवढ्या मापात काढलेले जे रिझन असतं ते त्यामध्ये ॲड केलं जातं. मिक्सिंग काम चालू असताना एका ठराविक टाईमनुसार त्यामध्ये प्रॉक्सी टाईप असणारी पावडर आणि थिनर हे व्यवस्थित त्या क्वांटिटीनुसार कलरच्या क्वांटिटीनुसार कॅल्क्युलेट करून फॉर्म्युलेचा वापर करून तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्यामध्ये ॲड करावं लागतं आणि प्रोसिजरनुसार ते त्यामध्ये मिक्सिंग केलं जातं. प्रोफेशनल कलर हार्ड आणि अट्रॅक्टिव्ह कलर बनण्यासाठी या वेगवेगळ्या केमिकलचा वापर करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर व्हिडिओत न दाखवण्यात आलेले जे बाकीचे जे एलिमेंट्स आहेत तेही यामध्ये फायनल टचसाठी यामध्ये ॲड करावं लागते. कलरची प्रक्रिया कंप्लीट होण्यासाठी जवळजवळ 30 ते 40 मिनटं या दुसऱ्या मिक्सरखाली त्याला मिक्सिंग करण्यासाठी ठेवावं लागतं. त्यानंतर जेव्हा 30 ते 40 मिनटे कंप्लीट होतात तेव्हा हा कलर रेडी होतो. जसं की इथे तुम्ही बघू शकता ब्लॅक शेडमध्ये, ऑरेंज शेडमध्ये, रेड शेडमध्ये इथे तुम्हाला वेगवेगळे कलर्स इथे तुम्हाला दिसून येतात. जेव्हा कलर रेडी होतो त्यावेळी त्याला 20 लिटरचं असणारं मेटल कॅन असतं त्यामध्ये त्याला फिल केलं जातं, भरलं जातं आणि त्यावरती कंपनीचं असणारं जे ब्रँडिंग असतं किंवा त्या ब्रँडिंगचं असणारं जे लेबल असतं ते त्यावरती लावलं जातं. अशा पद्धतीने साऊंड अँड कॅबिनेटसाठी लागणारा जो कलर आहे, जो पेंट आहे किंवा जो टेक्स्चर आणि शेडिंग देण्यासाठी हा जो कलर कंप्लीट होतो आणि या कलरची प्रोसेस कंप्लीट होते. नंतर हा कलर पेंटसाठी रेडी होतो, पण तुम्ही याला डायरेक्ट पेंटसाठी वापरू शकत नाही. त्यासाठी या कलरसोबत हार्डनर आणि थिनर मिक्स करावा लागतो आणि तेव्हा तुमचा कॅबिनेटसाठी हा कलर तयार होतो. पेंट केल्यानंतर तुमचा कॅबिनेट स्क्रॅच प्रूफ, फायर प्रूफ आणि वॉटरप्रूफ बनेल आणि नक्कीच हा प्रोफेशनल कलर तुमच्या साऊंड आणि कॅबिनेटला अट्रॅक्टिव्ह बनवेल. त्यानंतर हा कलर ऑर्डरनुसार महाराष्ट्रातील आणि आउट ऑफ महाराष्ट्रामध्ये हा डिस्पॅच होण्यासाठी तयार होतो. या शॉपचा असणारा एक्झॅक्ट पत्ता आणि असणारा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली दिसून येईल आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी तो ॲड केलेला आहे, तर नक्की एकदा चेकआउट करा. तर मित्रांनो, जसं पेंटचं जे कंप्लीट वर्क होतं किंवा मिक्सिंग झाल्यानंतर जे पेंट जे आहे तर त्याला या 20-20 लिटरच्या कॅनमध्ये ॲड केलं जातं, भरलं जातं आणि कमीत कमी 20 लिटरचा इथं कॅन उपलब्ध करून दिला जातो. त्याच्या आतमध्ये तुम्हाला कॅन भेटणार नाही. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हवा असेल तर इथे समजा जर तुम्हाला तुमची कशी ऑर्डर असेल तर तुम्हाला होम डिलिव्हरी हवी असेल, त्याचबरोबर जर पेंट हवा असेल तुमच्या कॅबिनेटसाठी असो किंवा तुमच्या स्वतःच्या साऊंडसाठी असो किंवा तुमचं जर कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंगचं वर्क असेल तर त्यासाठी लागण्यासाठी जर तुम्हाला पेंट हवे असतील तर त्याचबरोबर कमीत कमी तुम्हाला 20 लिटरचा तर कॅन आणि त्याचबरोबर 5 लिटरचा हार्डनर आणि 5 लिटरची थिनर असे हे 3 जे सेट आहे ते तुम्हाला कंप्लीट एका पेंटसोबत एक कंप्लीट सेट तुम्हाला भेटला जातो आणि तो तुम्हाला घ्यावा लागतो. त्याचबरोबर इथे तुम्हाला वेगवेगळे कलर इथे अवेलेबल आहेत. प्रत्येक कॅबिनेटला जसे आवश्यक असणारे जे कलर्स आहेत तर ते म्हणजे जसं की ऑरेंज असो, ब्लॅक असो, ग्रीन असो, त्याचबरोबर ब्ल्यू असो,
त्याचबरोबर पिंक असो अशा पद्धतीचे कलर पण इथे उपलब्ध आहे आणि तुम्हाला जो कोणता शेड हवा असेल कलरचा तोही तुम्हाला इथे अवेलेबल करून दिला जाईल. त्यासाठी तुम्हाला इथे कॉल करून किंवा इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जो कलर 3 ते 4 दिवस आधी किंवा 5 दिवसासाठी तुम्हाला इथे सांगावं लागेल. आणि तसंच तर मित्रांनो म्हणलं तर इथे ऑल इंडिया डिलेवरी अवेलेबल आहे. फक्त डिलेवरी चार्जेस थोडे जास्त लागतील, ते जसे डिस्टन्स असेल त्यावरती डिपेंड राहतं. त्याचबरोबर कधीही कॉल करा तुम्ही, तुम्हाला इथून कलर आवश्यकतेनुसार तुम्हाला बनवून दिला जाईल. डिस्पॅचिंगची सोय पण इथं अवेलेबल आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टाला पण फॉलो करा. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.